इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 6च्या सुमारास उघडकीस आली. वर्षा पांडुरंग अधटराव वय 33 आणि स्वरा पांडुरंग अधटराव वय 14 दोघी राहणार सुशील नगर, सैफुल, सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आई आणि मुलीची नावे आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूर ते टिकेकरवाडी रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी 6च्या सुमारास दोघी आई मुली अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल मणुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेड कॉन्स्टेबल GS मणुरे यांनी वेळ न दवडता दोघींनाही तातडीने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुशीलनगर आणि संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शोककळा पसरली आहे. आई मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.